हो काय झालं. काय बोलणं झालं? हो फोन लावला ती म्हणले, मी म्हणलं दिवाळीला कधी येते, तर ती म्हणले दिवाळीला मला सुट्ट्या नाहीत. मग म्हणलं दिवाळी झाल्यावर लक्ष्मीपूजनला कवा. हो येते म्हणली. मग येते म्हणलं, मग ये म्हणलं. मग आम्ही त्याच्या अगोदर एक वेळेस गेलतो भेटायला तिकडं. मग तिथं गेल्यावर ती म्हणलं जेवण कराय घरी नको, आपले पहिले बी माणसं, त्यांचे बी माणसं आणि आपले बी माणसं त्या खोली मालकाची नको म्हणले. मग तुम्हाला एक दिवस मी माझ्यातर्फे जेव घालते. आणि तिथं गेल्याच्या नंतर एक माझ्या इनावळखीचा माणूस होता, कोण दष्टपुष्ट होता, कोण होता आणि काही मला माहिती नाही. सर तुम्ही मॅडमचे वडील का? म्हणलं हो. आणि मग काही लागलं तर मला सांगा. आता माझ्या मनात काही नाही. तितक्यात आमच्या मुलीनं बघितलं आणि माझ्या हाताला धरून म्हणून घेतलं. म्हणले जाऊ दे, त्यांचं काय काय आपल्याला काय गरज आहे यांची, असं म्हणले. बाहेर आलो, म्हणजे बाजूला आलो आम्ही दोघं. त्याच्यानंतर मग ते म्हणला बरं 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 असं म्हणला. मग ती म्हणली, ते लांब गेल्याच्या नंतर म्हणली कुणाला बी असं बोलत जाऊ नका. ही लोक म्हणली काहीतरी असं माझ्यावर दबाव आणाय बघतात म्हणली, त्याच्यामुळे बोलत जाऊ नका. मी कशाला बोललो, पुन्हा नाही बोललो. ज्यावेळेस हा मृतदेह आढळला गळफास हा. घेतलेल्यावर त्याच्या आधी कधी बोलणं झालं का तुमचं? कधी येणार होते? हो मग ते दिवाळीचं ते आता सांगितलं तसं. आता काय मागणी आहे बाबा तुमची? आमचं मागणं एकच आहे, आता जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा फाशीची हो, एवढंच. दुसरं काय नाही माझं. तुमचे हेच मागणी माझी. माझ्या मुलीला घडलंय तर असं आता हे झालंय, हे तर घडलंयच, पण आता इथून पुढच्या तरी मुलीवर असा अत्याचार होऊ नये म्हणून करतात त्या लोकांना शिक्षा फाशीचीच झाली पाहिजे. आणि इथून पुढच्या करणाऱ्याला तर म्हणजे भीती वाटली पाहिजे की असं केलं बाबा चांगलं नाही. त्याच्यामुळे ही फाशीची शिक्षा होणंच आहे. आणि ही माझी मुख्यमंत्र्याकडे मागणी. मुख्यमंत्र्याला माझी कळकळीची विनंती आहे की माझ्या मुलीवर जो अन्याय झालाय, तर माझ्या मुलीवर अन्याय होतोय ह्यो सगळ्या लोकांनी नुसता बघ्याची भूमिका घेतली, बघितलं नुसतं. आणि तिथं दुर्योधन दुशासनच झाले, पण माझ्या मुलीला एकही कृष्ण होऊन पावला नाही. मग त्याच्यासाठी आता इथून पुढच्या मुलींना सुद्धा एखादा तरी कृष्ण होऊन पावाव. आणि तिच्या वस्त्राचं हरण, तिच्या अंगावर जो अत्याचार होतोय, तिला जो अन्याय होतोय, हे अन्याय होऊ नये एवढीच कळकळीची विनंती माझी मुख्यमंत्र्याकडे. दुसरी काहीच माझी विनंती.